नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात हेडलाईन्सनी. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. घाटकोपर इथल्या उद्यानाला लावलेल्या मारू घाटकोपर हे गुजराती नाव ठाकरे गटानं तोडलं. मुलुंडच्या घटनेनंतर पुन्हा मराठी गुजराती वादाची ठिणगी. रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना टोल वसुली का? राज ठाकरेंचा सवाल. तर टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. चिन्ह आणि पक्ष यांनाच मिळणार हे त्यांना कसं कळतं? काहींना निकाल आधीच कसा कळतो? निवडणूक आयोगातील सुनावणीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल. छगन भुजबळ हे माझ्यापेक्षा वयाने मोठे नेते, ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करारा जबाब दिला असता. सुप्रिया सुळेंचा भुजबळांना टोला. भाजपचे सचिव सुधीर खातू यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश. आता हुकुमशाही गाडून टाका म्हणत ठाकरेंची भाजपवर टीका. आमचं वेगानं काम करणाऱ्या महायुतीचं सरकार. रत्नागिरी दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. तर न्याय व्यवस्थेला 800 कोटींचा निधी दिला असल्याचं केलं नमूद. नांदेड शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू. मृतांमध्ये 6 अर्भक आणि 2 बालकांचा समावेश. गेल्या 7 दिवसात तब्बल 83 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात रवींद्र जाडेजा, कुलदीप आणि बुमराहची कमाल. भारताच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया ढेपाळली. सुरुवात करूया सविस्तर बातम्यांना. मुंबईतून सुरुवात करतोय. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. शिवसेना ठाकरे गटानं घाटकोपरमध्ये गुजराती बोर्डाची तोडफोड केली. गुजराती बहुल भाग असलेल्या घाटकोपरमध्ये मारू घाटकोपर म्हणजेच माझं घाटकोपर असा बोर्ड गुजराती भाषेत लावण्यात आला होता. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. मारू घाटकोपर या गुजराती बोर्डाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मार दिला. गुजराती बोर्ड तोडून त्या ठिकाणी आता स्पष्ट मराठीत माझं घाटकोपर असा बोर्ड लावण्यात आलाय. घाटकोपर मधल्या एका उद्यानात लावलेला हा गुजराती बोर्ड सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. मराठी माणसाचं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबई शहराला गुजराती बोर्ड चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतही पाट्या होत्या. याकडे भाजप आमदार पराग शहा यांनी लक्ष वेधलं. तर निवडणुका आल्यावर यांचा मराठीपणा जागृत होतो असा टोला शिवसेनेनं लगावलाय. सब अपने अपने संस्कार के हिसाब से काम करते हैं. वो उनके संस्कार दिखाएगा, हम हमारे संस्कार दिखाएंगे. महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असल्या की यांचा मराठीपणा जागृत होतो. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार अशा वल्गना केल्या जातात. मुंबईत मागील काही दिवसांपासून मराठी आणि गुजराती भाषांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. मुलुंडमध्ये तृप्ती देवरुकर या महिलेला गुजराती नागरिकाचं प्राबल्य असलेल्या सोसायटीनं जागा नाकारली होती. मीरा रोडमधील मिलियन्स एकर बिल्डरनं मारवाडी आणि गुजराती कुटुंबियांना प्राधान्य अशी जाहिरात केली होती. या दोन्ही प्रकरणात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. तर आता घाटकोपरमधील गुजराती बोर्डाची तोडफोड करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषाच अग्रस्थानी राहील असा इशारा दिलाय. मुंबईमध्ये सध्या भाजप गुजराती मतांवर डोळा ठेवून मारू तारूचं राजकारण करायला लागलं आहे आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी अस्मितेचा अपमान केला जात आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला मिळवण्यासाठी महाराष्ट्रानं 105 हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे मुंबईसोबत महाराष्ट्राचं भावनिकच नव्हे तर रक्ताचं नातं आहे.
त्यामुळे मुंबईत मराठी माणसाचा आणि भाषेचा अवमान होत असेल तर मराठी माणूस पेटून उठतो। त्यामुळे इतर भाषिकांनीही ते महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत याचं भान ठेवून मराठी भाषेला अग्रक्रम देणं गरजेचं आहे। अर्थात हे सर्व होत असताना महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी कायदा हातात घेऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक महत्वाची बातमी क्रीडा प्रेमींकरता महत्वाची बातमी। भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलिया ढेपाळलेली आहे। 199 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं। भारतासमोर 200 धावांचं आव्हान आहे। जडेजा, कुलदीप, बुमराहचा भेदक मारा बघायला मिळाला। विश्वचषकामध्ये भारत ऑस्ट्रेलिया आमने सामने होते आणि भारतीय भेदक माऱ्यासमोर 199 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाला गुंडाळलंय भारतानं। माझे सहकारी रोहन माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। रोहन, काही क्षणापूर्वी मॅच बघत असताना आपल्या डेस्कवर ह्या चर्चा सुरू होत्या की ऑस्ट्रेलिया 200 तरी करू शकेल का रन, आणि तसंच झालंय। 199 वर भारतानं त्यांना रोखलंय, काय सांगाल? नक्कीच सोरण, आपल्या सगळ्यांच्या मनात होतं त्या स्कोअरमध्ये आपण त्यांना गुंडाळलं आहे। आणि बुमराह असेल, जडेजा असेल, अश्विन असेल, सगळ्यांनीच चांगली बॉलिंग केली। आणि नुसती बॉलिंग अशी नाही तर आपली ओव्हरऑल टीमवर्क चांगलं होतं। खास करून फिल्डिंग विषयी बोलून ईशान किशनने जे 2 बाउंड्रीज अडवल्या ते आतापर्यंत चांगलं फिल्डिंगचं एक उदाहरण मानलं जातं। एक चांगलं टीमवर्क होतं। आणि ऑस्ट्रेलियाच्या साईडने डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनीच चांगली खेळी खेळली। 41 आणि 46 रन, बाकी अर्धी टीम त्यांची एकेरी धावसंख्येत आपण गारद केली आहे। एक गोष्ट फक्त सांगायची की हे चेन्नईचं जे चिदंबरम स्टेडियम आहे त्याच्याविषयी तज्ञांचं असं मत आहे की ते बॉलिंगसाठीचं पिच आहे। म्हणजे जरी 200 रन केले असतील ते तसे कमी वाटत असतील तरी संध्याकाळनंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाची बॉलिंग सुरू होईल, खास करून त्यांचे स्पिनर्स आहेत, त्यांच्या बाजूने हे पिच त्यांना मदत करू शकतं। त्यामुळे भारताने एकदम सावध राहून हे रन चेस करायला हवेत। फारच कमी आहेत त्यामुळे सहज खेळू असं नाही, तर जी आपली बॅटिंग आहे म्हणजे KL राहुल असेल, श्रेयस अय्यर असेल, रोहित, विराट, हे 4 जण जे सुरुवातीला येतात त्यांनी तग धरून चांगले रन केले तर आपण सहज जिंकू शकतो। एक वेगळी माहिती मला द्यायची की या वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड झालाय आपल्या नावे। तो असा की विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त कॅच पकडायचा रेकॉर्ड केलाय। म्हणजे बुमराच्या बॉलिंगवरती जेव्हा मार्च आउट झाला त्याचा कॅच पकडला विराट कोहलीने। 15 कॅच पकडलेला भारतातला सर्वात असा प्लेअर की ज्याने सर्वात जास्त कॅच पकडलेत वर्ल्ड कप मध्ये। आणि ही खरोखरच आनंदाची बातमी आहे। रोहन, थँक्यू सो मच, महत्वाची माहिती। 199 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाला गुंडाळलेलं आहे भारतानं। पुढे जाऊया। टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीकरता गेल्या 3 दिवसांपासून मनसेचं मुलुंड टोल नाक्याजवळ उपोषण सुरू होतं। या उपोषणामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते। दरम्यान या उपोषणकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना उपोषण मागे घ्यायला सांगितलंय। यावेळी त्यांनी टोल दरवाढीवरून संतापही व्यक्त केला। त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून। टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं। आणि 2014ला पण सांगितलं होतं, 2017ला पण सांगितलं होतं। परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं। त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून। टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं। आणि 2014ला पण सांगितलं होतं, 2017ला पण सांगितलं होतं। परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट आणि भाजपवर टीकास्त्र डागलंय। देशातील अदृश्य शक्तीला कसं माहिती की चिन्ह हे अजित पवार गटाला मिळणार, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। ज्या भाषेत प्रफुल्ल पटेल पवारांवर टीका करतात त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं आता अशक्य असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। छगन भुजबळ यांना देखील सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय। 3 गोष्टी आहेत
जे आज चिन्हाची लढाई करतायत त्यांना परीक्षेला बसायच्या आधी रिझल्ट कसा हो माहिती? त्यांना कसं माहिती चिन्ह आम्हालाच मिळणार, ह्याच तारखेला मिळणार? म्हणजे पेपर फुटलेला तरी आहे किंवा दिल्लीतली अदृश्य शक्ती ती यांच्या कानात येऊन यांना सांगते की चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे? कुछ तो गोलमाल आहे ना. त्याच्याशिवाय तुम्हाला कसं, तुम्ही उद्या जर पेपरला बसला असेल तर तुम्हाला आधीच मार्क कळतात का? तुम्हाला रिझल्ट कसा माहिती परीक्षा बसायच्या आधीच? आणि हे आधीपासून म्हणतायत की ह्या तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार, ह्या तारखेला. असं कसं, यांना कसं माहिती? याचा अर्थ कुछ तो गोलमाल आहे ना. श्री छगन भुजबळ हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असतात. ते वयाने मोठे आहेत, त्याच्यामुळे मी उत्तर देऊ शकते पण मी उत्तर देत नाही, कारण का त्यांचं वय मोठं आहे. ते त्या वयाचे नसते आणि माझ्या वयाचे असते ना तर करारा जबाब दिला असता. देवेंद्र फडणवीसांवर अन्यायच झाला आहे. भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर अन्याय करते आणि मला त्याच्या वेदना होत आहेत. आणि ते फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपमान होत नाही आहे, मला भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 60 वर्षात ज्यांनी काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, हा प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निकालात मिळणार आहे. पण आयोगात सुनावणी सुरू झाली असतानाच शरद पवार गटानं महाराष्ट्रात पक्ष चोरण्याची परंपरा सुरू झाल्याचा घणाघात केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. भारतात राजकीय पक्षांची चोरी, जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर वार, हा तर त्यांचा केविलवाणा प्रयत्न. धनंजय मुंडेंचा जयंतरावांवर पलटवार. राष्ट्रवादीतील फुटीचा वाद निवडणुकीच्या आयोगात सुरू झालाय. पण दिल्लीत या वादावर सुनावणी सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही यावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. राज्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जातोय. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तर थेट विठ्ठलाच्या दारीच पक्ष चोरीची तक्रार नोंदवली आहे. विठ्ठलाला साकडं एवढंच आहे की भारतामध्ये पक्षाच्या चोऱ्या व्हायचं जे प्रमाण वाढायला लागले, ते पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी. जयंत पाटलांनी थेटपणे राष्ट्रवादीच्या बंडखोरांना आणि सत्ताधारी पक्षाला लक्ष केलंय. केवळ शरद पवार गटच नव्हे तर महाविकास आघाडीतील इतर नेतेही पक्षफुटीवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत. त्यामुळे या आरोपांना सत्ताधारी उत्तर देणार नाहीत असं कसं होणार? राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधकांना उत्तर देत हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला लगावलाय. लोकशाहीमध्ये कधीच कुणी कुठल्याही पक्षाची चोरी करत नसतं. लोकशाहीमध्ये ज्यावेळेस लोकशाही मान्य होत नाही, लोकशाहीमध्ये पक्षातलं बहुमत मान्य होत नाही, त्यावेळेस एखाद्याला वाटणं की हा पक्ष आपल्या हातून चाललाय का, तर आपल्याकडे बहुमत नाही का, तर आपल्याला लोकशाही मान्य नाही, त्यावेळेस त्यांनी म्हणणं की अरे हा पक्ष चोरीला जातोय. केविलवाणापणा. एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्याचवेळी दिल्लीसह गल्लीतही दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यामुळे या संघर्षात पुढे काय घडतं याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई भाजपचे सचिव सुधीर खातूनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. आता जर हुकुमशाही गाडली नाही तर देशात काहीच शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. राजकारणात सगळेजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात, मात्र सुधीर खातूनी उलट्या दिशेनं प्रवाह फिरवल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या समोर पहिले आणि आता नवीन झालेले शिवसैनिक असे दोघंही आहेत की साधारणतः जो प्रवाह असतो राजकारणात तो विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो. पण सुधीर, तुम्ही हा प्रवाह आता उलटा फिरवलेला आहात. सत्ताधारी पक्षाकडून मी विरोधी पक्षात नाही मानणार, तर देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे प्रवाह तुम्ही सुरू केलेला आहात. महाराष्ट्रातला तमाम हिंदू, मराठी आणि जे लोकशाही प्रेमी आहेत ते आता एकवटलेच पाहिजेत. कारण आता नाही तर कधीच नाही. आत्ताच जर काही हुकुमशाहीची वळवळ आपण गाडली नाही
तर मग आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही, आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही. आज जो तुमच्या हातामध्ये भगवा आहे आणि त्या भगव्याला त्याच्यावरती तुम्ही मशाल, आपलं जे चिन्ह आहे ते चिन्ह छापलेलं आहे. पण लक्षात घ्या, हा भगवा म्हणजेच मशाल आहे. जी मशाल भगवी असते तोच भगवा, तीच मशाल तुमच्या हातामध्ये आहे. आणि हीच मशाल, हाच भगवा देशाला तर दिशा दाखवणारच आहे, पण आपल्यावरती होत असणाऱ्या अत्याचाराला जाळून टाकल्याशिवाय तो राहणार नाही, ही माझी खात्री आहे. वंचित बहुजन आघाडीकरता इंडियाची दारं खुली झाल्याचं बघायला मिळत आहे. काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांनी सातत्यानं इंडिया आघाडीत येण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप केलाय. मागील आठवड्यात तर त्यांना ठाकरेंसोबतच्या युतीतही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अडसर आणत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला इंडिया आघाडीत येण्यास कुणाचाच विरोध नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलेलं आहे. कोणाचाच विरोध नाहीये, तुमचा गैरसमज. कोणाचाच विरोध नाहीये, पण जिथपर्यंत प्रॉपर प्रस्ताव येत नाही तिथपर्यंत काँग्रेस पक्षाकडून कोणीही चर्चा करणार नाही. हे काँग्रेसच्या काळात नव्हतं, पण आज जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती सगळ्यांनी ओळखली पाहिजे. ते महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर किती विश्वास ठेवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे राज्यातील कुठलेही नेते असतील, यांना या संदर्भात निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की नाना पटोले यांनी केंद्रातील इंडिया आघाडीचा निर्णय घेण्याचा ज्यांना अधिकार आहे त्यांना निरोप द्यावा आणि त्यांच्याकडनं जर आमच्यासोबत काही कम्युनिकेशन झालं किंवा आम्हाला बोलवणं आलं तर ते आम्ही खरं समजू. एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबर बातमध्ये काही क्षणात पुन्हा भेटू.